नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 26. मागच्या भागात आम्ही सात्विक आणि राजस सुखांच्याबद्दल विचार केला. आज तामस सुखाबद्दल विचार करणार आहोत. तामस सुख हे सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत आपल्याला अर्थात आपल्या बुद्धीला भुलवून आभास निर्माण करणारं असतं. त्याच्यामध्ये निद्रा, आळस आणि कर्तव्याचा विसर पडल्यामुळं होणारा सुखाचा आभास असतो. अशा सर्व तऱ्हेच्या मादक द्रव्यांच्या सेवनानं होणाऱ्या आभासी सुखांचं सेवन केल्यावर मनुष्य आपलं मनुष्यत्व विसरतो. यांची एकदा चटक लागली की ती सुटत नाही. मग हे मादक पदार्थ मिळवण्यासाठी मनुष्य कुठल्याही थराला जाऊन कसलंही पाप करायला मुळीच कचरत नाही. अर्थात हा सुखाचा प्रकार त्याज्य आहे हे उघड आहे. मागं 4थ्या प्रकरणात कठोपनिषदातील एक रूपकाचा उल्लेख केला होता. माणसाचं शरीर हा एक रथ आहे ज्याचा मालक आहे आत्मा. इंद्रिय ही या रथाचे घोडे आहेत. सारथी आहे बुद्धी आणि हा सारथी मनरूपी लगाम वापरून या घोड्यांचं नियमन करतो. जेव्हा आपण बुद्धिरूपी सारथ्याला आपल्या ताब्यात ठेवतो तेव्हा तो मनरूपी लगाम ताणून घोड्यांना उधळून देत नाही. आपल्याला आत्मकल्याणाच्या दिशेने घेऊन जातो. आपलं बुद्धीवर नियंत्रण सुटलं की घोडे उधळून विनाशाच्या दिशेनं धावू लागतात. तामस सुखाच्या मागं लागणं म्हणजे इंद्रियांना मोकाट सोडणं. म्हणून तामस सुख हे अनिष्ट मानलं गेलं आहे. सारांश, गीता सुखाचा त्याग करून जीवन खडतर करून घ्यायला सांगत नाही. गीतेच्या आदेशाप्रमाणे शक्यतो सात्विक सुखाचा अनुभव घ्या. त्या उत्कट सुखाची रुची पाहिली की दुसरी सुख फिकी वाटू लागतील. मन ताब्यात ठेवून संयम वापरून कुणाचंही नुकसान वा वंचना न करता राजस सुखाचा अनुभवही तुम्ही घेऊ शकता. जीवनातल्या सौंदर्याची अनुभूती घेऊ शकता. मात्र कुठंही गुंतून राहू नका अथवा अतिरेक होऊ देऊ नका. नाहीतर परिणाम विषासारखे हानिकारक होतील. बॅलन्स आणि सेल्फ रिस्ट्रेंट म्हणजे समतोल आणि संयम यांच्या सीमारेखा स्वतःच आखून सुखाचा अनुभव घेतल्यास जीवन आनंदी आणि तणावरहित होतं. तामस सुखापासून मात्र दूर राहा अशी गीतेची शिकवण सार्वकालिक मार्गदर्शन करणारी आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे असं श्री तुकाराम महाराजांनी विधान केलं. त्याला 350पेक्षा अधिक वर्ष लुटली आहेत. या कालावधीत कल्पनातीत आधिभौतिक प्रगती झाली, समृद्धी वाढली, सुखसोयींची रेलचेल झाली, माणसाचं आयुर्मान वाढलं आणि शिक्षणाचा प्रसारही वाढला. परंतु जगातील दुःख कमी झाली का? या प्रश्नाचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. कारण दुःख कमी होऊन सुख वाढलं असतं तर शांती वाढली असते. पण आज आपल्याला अशांतीचा डोंब सगळीकडं उसळलेला दिसतोय. नैराश्य आणि इतर मनोरोगांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. त्यातून निघणारे आत्महत्या, बलात्कार, खून यासारखे अघोरी प्रकार भयानक स्वरूप धारण करू लागलेले दिसत आहेत. आत्महत्या ही समस्या तर शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते IT तंत्रज्ञांपर्यंत आणि कोट्याधीशांपासून ते गरीब शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांनाच आपल्या कवेत घेताना दिसते आहे. असं होण्याचं कारण म्हणजे मनुष्याचा स्वभाव बदललेला नाही. मनातील स्वार्थ, लोभ, कपटीपणा, अहंकार, असूया, द्वेष इत्यादी दुर्गुण कमी होण्याऐवजी वाढत चाललेले दिसत आहेत. पूर्वी धार्मिक शिकवण आणि सामाजिक बंधनामुळे बरेचसे लोक अशा दुर्गुणांना थोडं तरी आवरून धरायला बघत असत.
आता धार्मिक आणि सामाजिक बंधनं शिथिल झालेली आहेत. या दुर्गुणांना ताब्यात न ठेवल्यामुळं आपण वैयक्तिक सुखाचा भ्रामक पाठलाग करत आपल्या निकटवर्तीयांना, समाजाला किंवा देशवासियांना दुःखात ढकलत आहोत. अतिस्वार्थ आणि लोभापायी निसर्गाचा समतोल बिघडवून नैसर्गिक आपत्तींना निमंत्रण देत आहोत. सत्तेत असलेल्यांच्या अहंकार आणि हट्टापायी हजारो लाखो जीवांची जीवनं उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. आणि इतरांना दुःख देणाऱ्याला तरी खऱ्या सुखाचा अनुभव येतो का? तर मग या पर्वतप्राय दुःखातून सुटका कशी करून घ्यायची? क्रमशः. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.